दहिसर पोलिसांनी बनावट आधार कार्ड आणि विविध सरकारी कागदपत्र तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। दहिसर पूर्व आणि कांदिवली पूर्व परिसरातील 2 आधार केंद्रांवर छापेमारी करत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। कारवाई दरम्यान 32 बनावट जन्म प्रमाणपत्रांसह रहिवासी प्रमाणपत्र, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि इतर सरकारी कागदपत्र जप्त करण्यात आली। बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी वापरली जाणारी कॉम्प्युटर, प्रिंटर, आधार अपडेट मशीन, आयरिस आणि फिंगरप्रिंट स्कॅनरसह विविध उपकरणे ही पोलिसांनी ताब्यात घेतलीत। या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे आणि या कागदपत्रांचा नेमका वापर कुठे करण्यात आला याचा तपास दहिसर पोलिसांकडून सुरू आहे। दहिसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे API निलेश साळुंके आणि त्यांच्या टीमनं एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे। सापळा रचून जिथं छापामारी केली तिथं आधार कार्ड अपडेट करणारी सरकारी मशीन ज्याचा गैरवापर केलेला होता। अनेक प्रकारचे फेक डॉक्युमेंट्स, त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचे फेक सहीचे दाखले, अनेक आधार कार्ड ज्यामध्ये अपडेट करायला कस्टमरला तिथे बोलवलं होतं। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे फोर्ज डॉक्युमेंट्स आहेत। तर त्या टोळीवर 2 टोळ्या होत्या। पहिली जी टोळी होती त्यांच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला दहिसर हद्दीमध्ये आणि नंतर कांदिवली पोईसर हद्दीमध्ये, आणि यशस्वीपणे हा सापळा टाकून अनेक सारे फोर्ज डॉक्युमेंट आहेत ते जप्त केलेले आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्यामध्ये पहिल्या छापामारीमध्ये सूरजकुमार रामचंद्र यादव नावाचा एक आरोपी, त्याबरोबर उपेंद्र कप्तान सिंग नावाचा एक आरोपी, असे 2 आरोपी अरेस्ट केलेले होते। त्यानंतर हा उपेंद्र कप्तान सिंग आहे की त्याच्या माहितीवर पुढे आणि एक छापामारी केली, तिथेही 2 आरोपी मिळालेले आहेत। त्या आरोपींच्या करवी बनावट जन्म दाखले जवळजवळ 14 दाखले आपण जप्त केलेले आहेत। रहिवासी बनावट दाखले आहेत ते 7 जप्त केलेले आहेत। याबरोबर बँकेचे म्हणजे SBI बँकेचे पॉलिसीचे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले होते। असे वेगवेगळे 26 डॉक्युमेंट्स तिथं मिळालेले आहेत। त्याबरोबर बनावट नागरिकत्व दाखल्याच्या पण प्रती आपल्याला तिथं मिळालेल्या आहेत। त्या स्पॉटवर असणारा कम्प्युटर आहे, त्याचबरोबर आधार कार्ड सरकारी कोट्यातून मिळाली अपडेट मशीन आहे आणि इतर भरपूर काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेले आहे।